त्याचबरोबर भांबोली, लिंगमाळा या सगळ्या धबधब्यांवर प्रतिबंधात्मक प्रशासनाकडून त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पर्यटनासाठी त्या ठिकाणी बंदी देखील सातारा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे। पर्यटन त्या ठिकाणी करू शकता, मात्र काही प्रतिबंध त्या ठिकाणी असल्यामुळे कुठल्या परिस्थितीत पाण्याचा जवळ जाणे, त्याचबरोबर पाण्यात जाऊन सेल्फी काढणे, त्या ठिकाणी धुडगूस घालणे, अशा सर्व प्रकारांवर प्रशासनाची कडक नजर असणार आहे। सातारा जिल्ह्यातल्या दापोळा त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्यामध्ये पूर्णतः अनेक पुलांवरून, छोट्या मोठ्या गावावरून त्या ठिकाणी जे जोडणारे रस्ते आहेत त्या जोड रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने त्या ठिकाणी दळणवळण ठप्प झाले असल्याची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। एकंदरीतच सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात 29 इंच पावसाची नोंद झालेली आहे। महाबळेश्वर तालुक्यामध्ये आतापर्यंत 655 इंच पावसाची नोंद झालेली आहे। तब्बल सलग 1 महिना पावसाची त्या ठिकाणी बरसात होत असल्याने मोठ्या प्रमाणात खरीप हंगाम या सातारा जिल्ह्यातला अडचणीत आला आहे। खरीप हंगामाची अद्यापही त्या ठिकाणी सुरुवात झालेली नाहीये। पेरणीपूर्व मशागत केलेल्या शेतकऱ्यांनी पूर्णतः आपली शेत शिवारं सज्ज केली होती, मात्र सलग पडणाऱ्या संततधारमुळे पेरणीपूर्व मशागतीच्या नंतर जी पेरणी होत असते ते पेरणी देखील शेतकऱ्यांकडून ठप्प असल्याने पुढील खरीप हंगामाचं जीवनमान आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचं पुढील नियोजन हे कोलमडलेलं असल्याचं दिसून येत आहे। सातारा जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असल्याने शेत शिवारात देखील या ठिकाणी सध्या कुठलेही शेतीची कामं करत येत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झालेल्या आहेत। सध्या महामार्गावरील त्याचबरोबर सातारा पुणे महामार्गावरील मोठ्या प्रमाणात या मुसळधार पावसाने दुरावस्था झाल्याने वाहतूक देखील संत गतीने होत असल्याची पाहावयास मिळत आहे। सातारा जिल्ह्यातील धोम धरण, वीर धरण त्याचबरोबर धोम, बलकवडी अशी धरणं पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सातारा शहराला पाणी पुरवठा करत असणारा कास तलाव देखील पूर्ण क्षमतेने ओव्हरफ्लो वाहू लागलेला आहे। त्यामुळे साताऱ्यातल्या या भविष्यातल्या पाण्याची चिंता देखील आता मिटली आहे। पुढील 24 तासात हवामान विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पुढील काळामध्ये जोपर्यंत पाऊस संपत नाही तोपर्यंत पेरणीला हात घालू नये असा कृषी विभागाकडून देखील निर्देश आलेले आहेत। मात्र पेरणी हंगाम संपल्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात पेरणी करायची की नाही करायची या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने खरीप हंगाम अडचणीत आला असल्याची प्रश्नचिन्ह आता शेतकऱ्यांच्या समोर उभारलेले आहे। अद्याप ज्या शेती शिवारामध्ये पेरणी झालेली आहे त्या ठिकाणी दुबार पेरणीचं संकट शेतकरी वर्गावर येऊ लागल्याने आता ज्या ज्या शेत शिवाराचं नुकसान झालेलं आहे अद्याप पंचनामे झाले, मात्र प्रत्यक्ष मदत कधी या प्रतीक्षेत बळीराजा आहे। कॅमेरामॅन मोहसिनचा इम्तियाज, जावर, मुंबई तक, सातारा।